नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या स्पाइस कन्नड चॅनलमध्ये। आज आपण एकदम चटपटीत असं लहान मुलांना प्रचंड आवडणारा लिंबाचं क्रश्ड लोणचं बनवलेलं आहे आणि हे लोणचं तुम्ही उपवासाला सुद्धा खाऊ शकता। आता येणाऱ्या आषाढी एकादशीला सुद्धा हे लोणचं तुम्ही खाऊ शकता। नेहमीच आपण मुलांना खाण्यासाठी बाहेरचं फ्रूट जॅम किंवा टोमॅटो सॉस देतो खायला, तर हे बाहेरचं खाणं कितपत योग्य आहे? कारण ह्याला टिकवण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात केमिकलचा वापर केलेला असतो। शक्यतोवर असं बाहेरचं खाणं मुलांसाठी आपण टाळलेलं तितकं योग्य आहे। तर आज आपण एकदम झटपट एकदम 10 मिनिटात तयार होणारं हे लिंबूचं क्रश्ड लोणचं बनवलं आहे आणि हे लोणचं तुम्ही मुलांच्या टिफिनला सुद्धा देऊ शकता। कधी कधी मुलं भाजी आवडत नाही म्हणून जेवण करत नाहीत, तर अशा वेळेला मुलांना पोळीसोबत जर हे लोणचं दिलं तर मुलं आरामात जेवण करू शकतात। तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत। आता आपण घेतलेले आहेत 1/2 किलो लिंबू घेतलेले आहेत। आता हे लिंबू आपण स्वच्छ धुवून व्यवस्थित पुसून घेतलेले आहेत। आता हे लिंबू कट करेपर्यंत मी तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट करते, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्हाला जर प्रमाण जास्त घ्यायचं असेल तरीही करू शकता। एक वेळेला तुम्ही जर हे लोणचं बनवून ठेवलं ना तर महिनाभर आरामात फ्रीजच्या बाहेर सुद्धा टिकतं। शक्य होईल तितकं हे जर लोणचं आपण काचेच्या भरणीमध्ये ठेवलं ना तर 1 महिनाभर आरामात टिकतं, अजिबात खराब होत नाही। आणि एका वेळेला तुम्ही जर जास्त प्रमाणात लिंबू घेतले तरीही चालतील। आता माझ्याकडं एवढेच उपलब्ध होते आणि तर आता आपण ह्या लिंबाच्या फोडी करून घेतलेल्या आहेत, त्याच्यामधल्या पूर्ण बिया काढून टाकलेल्या आहेत, कारण बिया जर ह्या लोणच्यामध्ये आल्या तर मग त्याची चव कडवट बनते। तर आता आपण हे लिंबू मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं क्रश करून घेणार आहेत। जास्त बारीक नाही करायचं आपल्याला, थोडंसं जाडसरच ठेवायचं। आणि आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेतलेलं आहे। आपण गॅसवर आता एक कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये आपण तेलाचा अजिबात वापर करणार नाही आहोत। आता क्रश केलेले लिंबू आपले जे आहेत ते जवळपास 1 ते 1.5 वाटीच्या प्रमाणामध्ये आहेत। आपण याच्यानुसारच आता ह्याच्यामध्ये साखरेचं प्रमाण वापरणार आहोत। तर आपण हे 1.5 वाटी असेल तर 1.5 वाटी साखर घाला, कारण लिंबाची आंबट चव असते ना, त्याचं बॅलन्स होण्यासाठी साखरसुद्धा व्यवस्थित प्रमाण असेल तर ते खायला छान लागतं। आणि आता आपण अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे। कमीत कमी साहित्य आणि कमीत कमी वेळेमध्ये होणारं लोणचं आहे आणि अजिबात बिघडण्याची तर शक्यता नाही। तुम्हाला जर हे लोणचं उपवासाला खायचं नसेल तर तुम्ही याच्यामध्ये केप्रचा लोणचं मसाला घाला, त्याच्यामुळं ह्या लोणच्याची चव जी आहे ना खूप छान लागते। आता आपण याच्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट घातलेलं आहे आणि 1/2 चमचा आपण काश्मीरी लाल मिरची घातलेली आहे, कारण थोडासा कलर आणखी डार्क येण्यासाठी। काश्मीरी लाल मिरची नाही घातली तरीही चालतं। तर आता आपण ह्याला आटेपर्यंत मंद गॅसवर शिजवून घेणार आहे आणि आपल्याला हे सतत हलवायचे, कारण खाली चिकटण्याची शक्यता असते। तर एकदम झटपट होणारं आहे, कमी वेळेमध्ये कमी साहित्यामध्ये आणि चवीला म्हणाल तर एकदम चटपटीत अशी चव लागते। आता आषाढीसुद्धा जवळ येत आहे 2 दिवसावर, म्हणून मी हे बनवून ठेवलं, कारण उपवासाला सुद्धा खायला चालतं हे। तर एकदम कमी वेळेमध्ये बनतं, फक्त 10 ते 15 मिनटामध्ये हे साखर जी आहे ना पूर्णपणे आटल्या जाते। लोणच्याच्या प्रकारामध्ये मी अगोदर आवळ्याचं लोणचं पण व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तर तो देखील व्हिडिओ तुम्ही पहा आणि त्यानुसार लोणचं बनवा। अजिबात लोणचं बिघडत नाही किंवा खराब होत नाही। तर हे पाहता हे घट्ट होत आहे मिश्रण, तर ते आपण जेव्हा त्या उलटण्यावर घेतो ना तर तेव्हा ते खाली पडलं नाही पाहिजे, इतपत आपल्याला ते आटवून घ्यायचे। तुमच्या मुलांना पण नेहमी ब्रेड वगैरे खायला आवडत असतील आणि ब्रेडला कसं मुलं टोमॅटो सॉस किंवा फ्रूट जॅम लावून नेहमीच खातात, कारण नाश्त्यामध्ये मुलांचा आवडता पदार्थ आहे हा। पण हे लोणचं जर आपण घरी बनवून ठेवलं ना तर मुलं बाहेरचं खाणं टाळतीलच आणि हे लोणचं तुमच्या मुलांच्या प्रचंड आवडीचं बनवून जाईल। तर तुम्हीसुद्धा नक्की ह्या 2 दिवसामध्ये पण आषाढी एकादशीसाठी सुद्धा बनवू शकता। आता आपलं लोणचं जवळपास तयार होत आलेलं आहे, कारण हे मिश्रण जे आहे ते घट्ट झालेलं आहे आणि घट्ट झाल्यानंतर आपण जेव्हा गॅस बंद करतो ना त्याच्यानंतर थंड झाल्यानंतर आणखीन घट्ट दिसते ते। आपल्याला हे मिश्रण थोडंसं पातळ असतानाच गॅस बंद करायचं आहे। गॅस बंद केल्यानंतर जेव्हा हे मिश्रण थंड होतं ना तर तेव्हा ते आणखीनच जास्त घट्ट बनतं, त्यामुळे आपल्याला थोडंसं पातळ असताना गॅस बंद करायचं आहे। हे पहा या पद्धतीनं। आणि साखरेचा पाक व्यवस्थित झालेला पाहिजे। साखरेचा पाक झालेला असेल तर लोणचं अजिबात खराब होण्याची शक्यता राहत नाही। तर आता आपलं हे लोणचं जवळपास तयार झालेलं आहे, तुम्हाला जवळून दिसत आहे बघा व्हिडिओमध्ये, आणि उलथण्यावरून सुद्धा पटकन खाली पडत नाही। हे आता आपलं थंड झाल्यानंतरचं लोणचं बनलेलं आहे। तर हे पहा, आता आपण हे लोणचं भरण्यासाठी एक छोटी काचेची भरणी घेतलेली आहे। तुम्हीसुद्धा हे लोणचं बनवल्यानंतर शक्यतोवर काचेच्या भरणीमध्येच
भरून ठेवा, कारण टिकायला थोडंसं काचेच्या भरणीमध्ये कुठलंही लोणचं जास्त काळ टिकतं. कशी वाटली लिंबू क्रश लोणच्याची रेसिपी ती कमेंट करून सांगा. व्हिडिओला एक लाईक करा आणि आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.